हैदराबादपासून 200 किलोमीटर लांब असलेल्या मोहम्मदाबाद जिल्ह्यात नरशिमुलापेठ मंडळातील आदिवासी वस्तीत राहणारी अल्पवयीन मुलगी कोकाड येथील एका खाजगी महाविद्यालयात पॉलिटेक्निकच्या द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी होती। प्रेमाच्या नावाखाली एक तरुण तिचा छळ करत होता। नेहमी होणारा छळ सहन न झाल्यानं मुलीने जीवन संपविण्याचा निर्णय घेतला। 2 दिवसापूर्वी तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत कीटकनाशक प्राशन केलं। त्यानंतर नातेवाईकांनी तिला उपचारासाठी मोहम्मदाबाद एरिया हॉस्पिटलमध्ये दाखल केलं। आज सकाळपर्यंत मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू होते। उपचार सुरू असले तरी आपला मृत्यू अटळ आहे हे या अल्पवयीन मुलीला कळून चुकलं होतं। त्यामुळे तिने आपल्या भावांना शेवटची राखी बांधण्याची इच्छा व्यक्त केली। तिला राखी बांधण्यासाठी काल रात्री तिच्या भावांना रुग्णालयात बोलवण्यात आलं। तिने आपल्या भावांना प्रेमानं जवळ घेत कपाळावर चुंबन दिलं। प्रेम आणि आपुलकीनं तिनं त्याच्याविषयी काळजी व्यक्त केली। त्यानंतर तिने आपल्या भावाच्या हाताला राखी बांधली। राखी बांधताना हा क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यात आलाय। राखी बांधल्यानंतर तिने आपल्या पालकाबाबत एक वचन घेतलं। पालकांची योग्यरित्या काळजी घेण्याचं वचन तिने भावाकडून घेतलं। या भावनिक क्षणानंतर काही वेळातच तिचं निधन झालं। तिच्या मृत्यूनं कुटुंबावर शोककळा पसरली आहे। नरशिमुलापेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीवर कारवाई करण्यासह या प्रकरणाचा तपास सुरू केलाय।